तुळजापूरमध्ये बिनविरोध नगरसेवक निवडून आणल्यानं त्याविरोधात खासदार ओमराजे निंबाळकरांनी सवाल उपस्थित केलाय। धाक दडपशाही आणि पैशाचा वापर करून बिनविरोध नगरसेवक निवडून आले असल्याचा आरोप ओमराजे निंबाळकर यांनी केलाय। अशा पद्धतीने बिनविरोध निवडून आणून आनंदी होत असतील तर ही राक्षसी वृत्ती असल्याची टीकाही त्यांनी केलेली आहे। खासदार ओमराजे निंबाळकर आपल्यासोबत आहेत। अजितदादांची पहिली प्रचार सभा वादात आहे। एक प्रकारे मतदारांना धमकी दिल्याचा आरोप होतोय। मुळात काय झालंय, आत्ताचे लोकप्रतिनिधी आणि खास करून सत्तेत बसलेले लोक, त्यांना असं वाटायलंय की आम्ही म्हणजे सर्व काही आहे। उपाध्यक्ष म्हणा, सदस्य म्हणा, पंचायत समितीचा सभापती म्हणा, हे जेव्हा त्या ठिकाणी निवडून येतील तेव्हा त्या स्थानिक स्वराज्य संस्थेला निधी हा द्यावाच लागतो। तिथं कुणाला अडवता येत नाही। मी मुख्यमंत्री आहे, मी उपमुख्यमंत्री आहे, मी अर्थमंत्री आहे म्हणून मला त्यांना एवढंच सांगायचंय की हा जो काही निधी आहे तो जनतेच्या टॅक्सच्या पैशाचा निधी आहे आणि तुम्ही केवळ विश्वस्त म्हणून त्या ठिकाणी काम करताय। अशा पद्धतीनं दुजाभाव तुम्हाला सुद्धा करता येत नाही। ह्या बिनविरोध नगरसेवक येण्याकडे किंवा ह्या सगळ्या ह्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? रोहित पवारांनी आरोप केलाय की हा दबाव तंत्राचा वापर केला जातो। अशा पद्धतीनं धाकदपटशाही करून दबाव टाकून जर त्या उमेदवाराला फॉर्म विड्रॉल केला जात असेल आणि त्याच्यात जर ही मंडळी आनंदी होत असतील की आम्ही बिनविरोध निघालो, तर मला वाटतं ही राक्षसी मनोवृत्ती आहे। ही वाटचाल हुकुमशाहीकडे आहे आणि लोकशाही मांडणाऱ्या लोकांनी, ज्या लोकशाहीच्या देशात आपण राहतो, आपण गवगवा करतो की जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे, तिचे जर धिंदवडे अशा पद्धतीनं काढले जात असेल तर ह्या भारताचा नागरिक जबाबदार त्या ठिकाणी मतदार म्हणून आता आपली जबाबदारी आहे की अशा मंडळींना मताच्या माध्यमातून धडा शिकवणं। तुळजापुराची भी एक जागा बिनविरोध निघाली होती। आपण बघितलं असेल कशा पद्धतीनं त्या ठिकाणी माणूस उचलून न्यायला गेला। आता काय झालंय, ड्रग्सच्या माध्यमातून आलेला पैसा इतका प्रचंड प्रमाणात झालाय की त्या पैशाचं आमिष दाखवायचं, त्या उमेदवारावर दबाव आणायचा, प्रेशर करायचं, ही टॅक्टिक्स आहे। ठीक आहे, एक काढलाय फॉर्म, बाकीचे आहेत ना, नगराध्यक्षपदाचाही फॉर्म आहे। आणि तुळजापूरच्या जनतेला मला विचारायचं आहे आता की तुम्हाला ही ड्रग्स पेडलिंग करणारे ड्रग्स पेडलर तुमचा नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला पाहिजे का? ह्या वृत्तीची माणसं पाहिजेत का? एकीकडे राज्यामध्ये नगर परिषद निवडणुकीचा आखाडा ही सुरू असलेला असताना दुसरीकडली एक भेट गाजतीये, ती म्हणजे एकनाथ शिंदे आणि अमित शहाची। भाजप एकनाथ शिंदेंना कोंडीत पकडते। दिल्लीत तुमचं वास्तव्य म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो की आपण जर ज्वारी पेरली तर त्या ठिकाणी ज्वारी उगवते आणि कुसळं पेरले तर कुसळं उगवत असते त्या रानात। म्हणजे ज्या धान्याचं बी तुम्ही पेरता तेच धान त्या ठिकाणी उगवत असते। जे बिनविरोध निवडणूक झालेली आहे तिथं पैशाचा आणि दडपशाहीचा वापर केल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी जे पेरलं तेच उगवतंय असा टोला त्यांनी लगावलाय। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।